नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव तालुक्यात उत्कृष्ट कामकाज केलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आम्ही ऋणी। गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि बदली झालेल्या ग्रामसेवकांचा सत्कार। शासकीय सेवा, विशेष करून ग्रामविकास विभागातील सेवा ही व्रत म्हणून समजली जाते। राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करून सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या या विभागात सेवा केलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना नेहमी जनतेचे आशीर्वाद लाभतात। कोरेगाव तालुक्यात उत्कृष्ट कामकाज केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आम्ही निश्चित ऋणी आहोत, असे गौरवोद्गार पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी काढले। महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या कोरेगाव तालुका शाखेच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती समारंभ आणि कोरेगाव तालुक्यातून इतरत्र बदली झालेल्या ग्रामसेवकाचा निरोप समारंभ तसेच जिल्हा संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम बुधवारी दुपारी 2 वाजता पंचायत समिती सभागृहात झाला। त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चव्हाण बोलत होत्या। सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे, युनियनचे विभागीय सहसचिव दीपक दवंडे, उपाध्यक्ष विजयराव निंबाळकर, रमेश साळुंखे, ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन सुरेश देसाई, व्हाईस चेअरमन अशोक मेंढ, विस्तार अधिकारी बबनराव ठेंबरे, श्रीमती सपना जाधव, संजय बाचल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सेवानिवृत्त ग्रामसेवक गणपत बापू खलाटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर युनियनचे जिल्हाध्यक्ष अभिजित चव्हाण, मानद अध्यक्ष नंदकुमार फडतरे, सरचिटणीस संदीप चव्हाण, अशोक कोळी, नांदेड जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक श्रीरंग मिराशे व पुणे जिल्हा परिषदेतील ग्रामसेविका श्रीमती मेघा राऊत यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनियनचे तालुकाध्यक्ष निलेश नेताजी बर्गे, सचिव किरण कंठे, महिला उपाध्यक्षा श्रीमती तृप्ती जाधव, पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती सारिका पवार, युनियनचे मानद अध्यक्ष सतीश खंडाईत, उपाध्यक्ष भरत जाधव, सहसचिव नवनाथ फडतरे, जिल्हा निमंत्रित सदस्य श्रीमती अश्विनी पोळ, विभागीय उपाध्यक्ष अब्दुल शेख, कायदेशीर सल्लागार विजय ढाणे, सदस्य सौ कल्याणी लोहार, सदस्य दीपक गाडवे व शेखर लंगुटे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले। त्यांनाही तुम्ही सेवानिवृत्तीचा समारंभ आयोजन केलेला आहे। त्या दोन्ही कार्यक्रमांसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्हा संघटनेचे तरुण तडफदार अध्यक्ष अभिजित दादा चव्हाण, सरचिटणीस संदीप सावंत, उपाध्यक्ष रमेश साळुंखे यांना, तसेच सातारा जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून अभिजितचा व तालुका कोरेगाव ग्रामसेवक संघटनेचा अध्यक्ष निलेश याच्या आव्हानास प्रतिसाद देऊन आलेले सर्व तालुका अध्यक्ष, सचिव व उपस्थित असलेले ग्रामसेवक बंधू बहिणू व ज्यांना आपण निरोप देतोय ते बापूंच्या आदरणीय वहिनी, बापूंचे बंधू आदरणीय प्रांतसाहेब असलेले नागपूरला, ते त्यांच्या पत्नी तहसीलदार आहेत ते, तसेच आमचे ग्रामपंचायतच्या सदस्य सौ सारिका चव्हाण यांचे पती व इतर विद्यमान नायब तहसीलदार असलेले श्री संदीप चव्हाण साहेब, या सर्वांचं नाव करतो। आणि आज ज्यांना आपण निरोप देतोय, सेवानिवृत्ती निरोप देतोय, त्या बापूंच्या विषयी माझ्या बाबतीत बापूंचा जे काही मला सहयोग लाभला त्या संदर्भात 2 शब्द सांगतो। मी जाधवडी ग्रामपंचायत येथे 6 वर्षापूर्वी ग्रामसेवक म्हणून काम आलो, तर पूर्वी बापू इथं कोरेगाव पंचायतीत ग्रामसेवक होते। त्यांचा सहवास एक आदर्श व्यक्तिमत्व बापू आहे, कारण बापू एक कामाला एक नंबर। त्यांनी 30 वर्ष नोकरी केली, त्यातील 10 वर्ष नोकरी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात केली आणि 20 वर्ष नोकरी त्यांनी आपल्या सातारा जिल्ह्यात केली, त्यातील 13 त्यांचा आदर्श तुम्हाला घ्यावा लागेल असं त्यांनी कामकाज केलेलं आहे। वास्तविकता निरोप समारंभ होणं सोपं काम नाही। बापू निरोप 31/5 सेवानिवृत्त झाले हे आम्हाला कळालं। आम्ही 31/5 आमच्या पंचायत समितीत आमच्या 7 ग्रामसेवक निरोप समारंभ आयोजित केला। त्यानंतर ग्रामसेवक भवनमध्ये मी बापूंना बोलून घेतलं आणि फलटणवर ग्रामसेवक भवनमध्ये बापूंचा आम्ही सत्कार केला। त्या सत्काराच्या बापूंच्या विषयी भरपूर ग्रामसेवक बोलले। बापूंचा सत्कार गिरवी ग्रामपंचायत गिरवी गावात केलेला आहे, कारण बापूंचा अजून गिरवी आहे। बापूंचा सत्कार माळगाव ग्रामपंचायतीत केलेला आहे आणि असं बापूंचं
बघून असं वाटते आपण तर 2-3 वर्ष सेवनात होणार आहे आणि आपलंही कामकाज बापूसारखं व्हावं आणि बापूसारखं होऊन आपलंही सत्कार व्हावा असं बापूंच्याकडून प्रयत्न घेतो.